आता ही बाजू एक ऐकून घेतल्यानंतर दुसरी बाजू सुद्धा ऐकणं क्रमप्राप्त आहे. त्यासाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी बोलणं महत्त्वाचं आहे आणि यासाठी झिरो अवरमध्ये आता आपल्यासोबत असतील सुधीर मुनगंटीवार. सुधीर मुनगंटीवार हे भाजपचे वरिष्ठ नेते आहेत, मंत्री राहिलेले आहेत. जनसंघाच्या काळापासून त्यांच्या कुटुंबियांचा भाजपशी संबंध राहिलेला आहे आणि आणीबाणीचा काळ बघितलेला असे हे राजकारणी आहेत. आपल्यासोबत आहेत सुधीर मुनगंटीवार. गेस्ट सेंटरकडे जाऊयात. सुधीर भाऊ, तुमचं स्वागत आहे एबीपी माझावर. आपण आता महाराष्ट्रात नाही आहात तरी तुम्ही आम्हाला वेळ दिला त्यासाठी आभार. माझा पहिला प्रश्न आहे तुम्हाला की संविधान आज ज्या जाहिराती येत आहेत, संविधान हत्या दिवस, तर हे संविधान हत्या आणीबाणी विरोधी दिवस आहे, पण संविधान हत्या दिवस वगैरे या शब्दामागचं काय कारण, राजकारण आहे? नाही, निश्चितपणे संविधान हत्या दिवस असा मागच्या वर्षी गृह विभागाने हा दिवस साजरा करण्याच्या दृष्टीने निर्णय केला आणि 25 जून 1975 हा संविधानाच्या हत्येचाच दिवस होता. शेवटी हे संविधान जनहितासाठी, देशहितासाठी, राष्ट्रहितासाठी, हितासाठी किंवा एखाद्या व्यक्तीची स्वार्थी सत्तेची इच्छा टिकवण्यासाठी संविधान नाहीये. 12 जून 1975 जेव्हा अलाहाबाद हायकोर्टाने निर्णय दिला आणि त्यानंतर सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे सांगितलं की माननीय स्वर्गीय इंदिरा गांधी या पंतप्रधान असू शकतील, पण त्यांना कामकाजात सहभागी होता येणार नाही. मंत्रिमंडळाची बैठक न घेता तात्कालिक राष्ट्रपती फखरुद्दीन अली अहमद साहेब यांच्याकडून सही करून आणीबाणी लावली. लक्षावधी निरपराध लोकांना जेलमध्ये टाकलं. काय चूक आहे त्यांची? मेरा भारत म्हणणारे, राष्ट्रभक्तीनी काम करणारे त्यांना जेलमध्ये टाकणं हे संविधान हत्या दिवसच आहे. सुधीरजी, माझा हा प्रश्न जाणीवपूर्वक विचारण्याचं कारण म्हणजे 2024च्या लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसनं संविधान बचाव असा एक सूर आळवला होता आणि भाजपची पंचायत सुद्धा झाली, जागाही कमी झाल्या, ज्याची कबुली तुमच्या वरिष्ठ नेत्यांनी सुद्धा दिलेली आहे. तर काँग्रेसचं संविधान बचाव म्हणून आता भाजप